बाळूमामांचा कोल्हापूरमधील एका कुटुंबाला आलेला अनुभव पाहून तुमच्या सुद्धा डोळ्यात पाणी येईल। एकदा एका कुटुंबातील एका मुख्य व्यक्तीला अचानक तीव्र अस्वस्थतेमुळे कोल्हापूरमधील एका मोठ्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले। डॉक्टरांनी जेव्हा त्यांना चेक केले तेव्हा मल्टिपल ऑर्गन फेल झाल्याची त्यांनी घोषणा केली। जेव्हा रुग्णाची प्रकृती खूप वेगाने खालावत चालली होती तेव्हा त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले। सलग 4 दिवस उपचार झाले तरीही रुग्णाच्या शरीराकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळत नव्हता। त्यांचे रक्तदाब आणि ऑक्सिजनची पातळी सातत्याने कमी होत होती। 5व्या दिवशी सकाळी डॉक्टरांनी कुटुंबाला कॅबिनमध्ये बोलवले आणि अत्यंत गंभीर शब्दात सांगितले, आम्ही वैद्यकीय विज्ञानानुसार शक्य ते सर्व प्रयत्न करून पाहिलेत, परंतु त्यांची प्रकृती आता आमच्या हाताबाहेर गेलेली आहे। त्यांना आता वाचवले तर फक्त देवच वाचू शकतो, नाही तर काहीही होणार नाही। डॉक्टरांचे हे शब्द ऐकून संपूर्ण कुटुंब कोलमाडून गेले। मात्र त्यांच्या एका नातेवाईकाचा बाळूमामांच्यावर निस्सीम विश्वास होता। त्यांनी तात्काळ आपल्या खिशातील आदमापूरचा बाळूमामांचा भंडारा काढला, पण आयसीयूच्या कडक नियमामुळे तिथे कोणतीही बाह्य वस्तू नेण्यास परवानगी नव्हती। तरी त्या नातेवाईकांनी डॉक्टरांची नजर चुकवून अत्यंत श्रद्धेने तो भंडारा रुग्णाच्या कपाळाला लावला आणि मनातून एकच अर्ध हाक दिली, मामा आता तुम्हीच या संकटातून बाहेर काढा। पण रातोरात जे घडले ते पाहून तिथले डॉक्टर्स आणि नर्सही थक्क झाले। रात्री 12 वाजता रुग्णाच्या हृदयाचे ठोके आणि ऑक्सिजन पातळी अचानक स्थिर होऊ लागली। जी गेल्या 48 तासापासून सातत्याने खालावत होती ती पहाटे 4 वाजता निकामी झालेले अवयव पुन्हा कार्यरत करू लागले आणि सकाळी 8 वाजता रुग्णाने हळूहळू आपले डोळे उघडले आणि हाताचे बोटे हलवून कुटुंबाला प्रतिसाद दिला। सकाळी जेव्हा मुख्य डॉक्टरांनी रुग्णाची तपासणी केली तेव्हा ते स्वतःच्या डोळ्यावर विश्वास ठेवू शकत नव्हते। डॉक्टरांनी आश्चर्यचकित होऊन कुटुंबाला विचारले, रात्री तुम्ही काही केले होते का? कारण काल रात्रीपर्यंत यांचे वाचणे अशक्य होते। पण तुम्हाला पटणार नाही, त्यानंतर अवघ्या 4 दिवसात तो रुग्ण व्हेंटिलेटरवरून बाहेर आला आणि 10 दिवसात तो स्वतःच्या पायाने चालत सुखरूप घरी परतला। बरे झाल्यानंतर या संपूर्ण कुटुंबाने आदमापूरला जाऊन बाळूमामांच्या समाधीचे दर्शन घेतले। तुमच्या एका फॉलोमुळे बाळूमामांचे चरित्र जगभरात पोहोचेल। या पुण्यकार्यात सहभागी व्हा आणि आत्ताच पेजला फॉलो करा। जय बाळूमामा।